तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण राज्य शासनाच्या म्हणजे MPSCला महत्त्वाच्या प्रश्न विचारले गेलेले आहेत. MPSC जे पण विद्यार्थी MPSCचा अभ्यास करत असतील त्यांना या प्रश्नाचा भरपूर असा फायदा होईल. त्यापैकी काही निवडक प्रश्न मी आणलेले आहेत जे की आयोगाने विचारलेले आहेत. त्यापैकी बघा, संयुक्त गट क 2019 आलेला हा प्रश्न आहे. त्यापैकी योग्य जोड्या लावायसाठी हा प्रश्न आहे. पहिला, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सर BN राव आणि जवाहरलाल नेहरू हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला हे बघायचं की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे यापैकी कुठल्या पर्यायाशी त्यांची जोडी जमते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, सच्चिदानंद सिन्हा आपण जर बघितलं, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी उद्दिष्टांचा ठराव लिहिला का? तर नाही. घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते का? तर नाही. तर घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते का? तर नाही. तर घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते का? तर हो. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते. म्हणजे याचं उत्तर अ म्हणता येईल आपल्याला. तर दुसरं बघा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना परिषदेचे कायमस्वरूपीचे अध्यक्ष होते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचा ब आन्सर येईल बघा. त्यानंतर बघा, सर BN राव हे घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक क येईल. आणि उरलेलं एक, जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव लिहिला. म्हणजे ड. तर आपलं उत्तर यायला पाहिजे 4, 3, 2, 1. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, कोणते ते ओळखा. संयुक्त गट ब 2019 आलेला हा प्रश्न आहे. त्यापैकी पर्याय बघा मित्रांनो. पहिला पर्याय मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका. ब पर्याय आहे व्यक्तीची प्रतिष्ठा. क पर्याय आहे अल्पसंख्याकांचे शासन. आणि ड पर्याय आहे कायद्यासमोर समानता. तर यापैकी व्यक्तीची प्रतिष्ठा, कायद्यासमोर समानता आणि मुक्त आणि निपक्षपाती मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका हे तिन्ही पर्याय लोकशाहीला अनुसरून आहेत. फक्त अल्पसंख्याकांचे शासन हे पर्याय लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही. यावरून आपल्याला समजतं. तर पर्याय क्रमांक 3 फक्त क हे उत्तर त्याचं आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रश्न काय बघा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय बघा, पहिला आहे BN राव, दुसरा पर्याय आहे N गोपालस्वामी अय्यंगार, तिसरा आहे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि चौथा आहे MR जयकर. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे BN राव. हे संविधान राज्यघटनेची ज्यावेळेस निर्मिती करणं चालू होती त्यावेळेस संविधान सल्लागार म्हणून यांची निवड करण्यात आली होती, BN राव यांची. तर चौथा प्रश्न बघूया मित्रांनो. आता चौथा प्रश्न आहे की खालची विधाने विचारत घ्या. ESI 2017 हा प्रश्न विचारलेला आहे. त्यापैकी पहिला प्रश्न बघा, 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय संविधान सभा गठीत करण्यात आली. बरोबर आहे हे उत्तर. ठीक आहे. दुसरं आहे, भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संमत झाली. हे पण पर्याय बरोबर आहे. भारतीय संविधान सभेचे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. तर हे पण बरोबर आहे. तर तिन्ही पर्याय काय लिहिले? प्रश्न काय, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? वरचे तिन्ही विधान बरोबर आहेत. मग आपल्याला यातलं 3 क्रमांकाचा पर्याय आपला बरोबर आहे. चला आता चौथा प्रश्न बघूया मित्रांनो. चौथा प्रश्न आहे की रिकामी जागा हे पाचवा प्रश्न बघतोय मित्रांनो आपण. रिकामी जागा हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. STI 2016 हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे, लॉर्ड लॉरेन्स, अलेक्झांडर आणि क्रिप्स हे तिघं पण कॅबिनेट मिशनचे सदस्य होते. फक्त माउंट बॅटन हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. आता 6वा प्रश्न बघूया मित्रांनो. 6वा प्रश्न आहे की खालची विधाने विचारत घ्या. PSI 2016 आलेला प्रश्न आहे बघा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. थोडं लक्षपूर्वक ऐका आणि त्यावरती थोडंसं विचार पण करा. 6वा प्रश्न बघतोय. पहिलं वाक्य आहे, आपल्याला काय बघायचं बघा, वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आपल्याला बरोबर विधान शोधायचे. तर
पहिला प्रश्न आहे, पहिलं विधान कोणतं आहे तर भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. बरोबर आहे. सच्चिदानंद सिन्हा हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. नाही, अध्यक्ष सभेचे अध्यक्ष नव्हते ते तात्पुरते अध्यक्ष होते, तात्पुरते होते. ठीक आहे. संविधान सभेच्या सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. हे पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक अ आणि क हे 2 पर्याय बरोबर आहे. त्यामुळे उत्तर 4 बरोबर आहे आपलं. आता प्रश्न क्रमांक 7 बघू आपण. प्रश्न आहे, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न परत एकदा ऐका मित्रांनो. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे.बी. कृपलानी, सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू. याचं उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल. अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष जर आपल्याला जर कोणी विचारलं असेल तर सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 8 बघूया आपण. 8 असा आहे की 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? काय प्रश्न आहे? 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? हे 2016 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. त्यापैकी पहिलं विधान बघा, सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. ओके. एक सभा एक विधिमंडळात्मक संस्था बनली, संस्था ही झाली. बरोबर आहे. तिसरं आहे की सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली नाही. मित्रांनो, संख्या वाढली नाही तर घटली होती. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे की चौथं वाक्य आहे, मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली. बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आपल्याला म्हणता येईल. आता 9वा प्रश्न बघूया मित्रांनो. 9वा प्रश्न आहे की भारत हे संघराज्य आहे, यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही? ठीक आहे. हा वाक्य बघा, भारत हे संघराज्य आहे, यापैकी खालील जे पर्याय दिलेले आहे त्यापैकी कुठलं तत्व असं आहे की जे सांगतं की भारत हे संघराज्य नाही? तर एक राज्यघटना, द्विगृही कायदेमंडळ, राज्यघटनेची सर्वोच्चता आणि न्यायालयीन पुनर्विलोकन. तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न, कोणत्या समितीमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? काय? तर सदस्य म्हणून, अध्यक्ष म्हणून नाही मित्रांनो, अध्यक्ष म्हणून नाही तर सदस्य म्हणून काम केले. तर याचं उत्तर आहे मूलभूत अधिकार समिती. या मूलभूत अधिकार समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते. अल्पसंख्याक उपसमिती, सल्लागार समिती आणि राज समितीमध्ये नाही. तर अशा प्रकारे आपण 1 ते 10 प्रश्न आपण इथे बघितले आहे. तुम्हाला या प्रश्नांविषयी जर काही अडचणी असल्या तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. धन्यवाद.